काही माहिती आमच्याकडे असताना अगोदरच आली होती, परंतु बारामतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार उभा करायचा नाही अशी भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता। आज 5 वाजता 6 वाजता निवडणुका त्या ठिकाणी संपतील आणि उरलेल्या निवडणुकांमध्ये काहीही डिस्टर्बन्स होऊ नये आमच्याकडून म्हणून असणारा आजची प्रेस ही असणारा घेण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे सध्या तरी बीजेपीमध्ये 2 वॉरिंग कॅम्प्स उभे राहिलेले आहेत असं दिसतात आहे। एक कॅम्प अमित शहाचा आहे आणि दुसरा कॅम्प हा राजनाथ सिंगचा आहे। अमित शहा सध्या असणाऱ्या BCCI ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे असणारा त्यांचा आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। या निवडणुकांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत। EVM मॅन्युप्युलेट केल्या गेलेली आहे अशी ही चर्चा आहे। ती मॅन्युप्युलेट केली की न केली गेली याची आपल्याला कळण्यामध्ये काहीहीच मार्ग नाही सध्या, परंतु एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी झालेली आहे ती आम्ही असताना शरद पवार यांच्या मार्फत असताना खुलासा या ठिकाणी मागतो। महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं, जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे, त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हणतोय। पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असणारा BJPच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं आहे। 4 दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असताना फोन केला आणि फोनवरनं त्यांची बोलणी झाली। आम्ही असताना विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही। याचं कारण की त्याला असणारा वेगळा अर्थ धरला जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा। त्यांच्या 5 जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या 3 जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना BJPने मदत करावी यासाठी होता, याचा खुलासा त्यांनी असताना केला पाहिजे। ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा केली जाते की आम्ही BJP बरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समझोता करू नये, त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये NCP मार्फत फोन का करण्यात आला याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतोय। दुसरं आम्ही असणारे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका की जसं 2014ला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला। राजकारणामधला असणारा कोणीही दुष्परिणाम नाही, त्याच्यामुळे असे बालबोट उत्तरं देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून असणारं उत्तर देऊ नका। खरं काय कारण आहे त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करते। आपण आता विचारा सर, हा कधी फोन झालेला आहे, नक्की काय त्यांचं उत्तर आल्यानंतर मग आम्ही त्याला अजून हे करू ना। मी आता फक्त विचारलेलं आहे तुम्ही फोन केलाय की न केलाय, काय हेतू असू शकतो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणताय की मुंबईतल्या काही जागांवरती आम्ही ज्या शंका आम्हाला आहेत त्या आम्ही असणाऱ्या व्यक्त केलेल्या आहेत। एक्झॅक्ट काय चर्चा झाली आणि काही नाही ती त्यांनी सांगावी। पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी केला।
ही आम्ही शरद पवारांकडे मागणी मागतो. बारामतीच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या देखील पुढे आलेले होतात. त्यामध्ये शरद पवारांचे यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या व्हायरल केल्या जातात की अनेक ठिकाणी पैसे आहेत ते वाटले जातात. कशा प्रकारे या ठिकाणी काय नक्की मेसेज द्यायचा होता, नक्की कशा प्रकारे निवडणुकीला काही करायचं होतं त्या संदर्भात? नाही, आम्ही जसं म्हणालो की आम्हाला असताना आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही आणि त्यांचा निवडून येण्याचा मार्ग हा मोकळा करू म्हणून की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असताना प्रेस कॉन्फरन्स दिली केली आहे आणि आज घेतलेली आहे. याचं कारण तेही 5 वाजता आम्ही घेतलेली आहे. याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल, त्यांच्या इलेक्शनवरती काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असताना लेटेस्ट ज्याला म्हणतोय जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करून प्रेस कॉन्फरन्स घेतली. बाळासाहेब, काल परवा तुम्ही एक विधान केलं की भाजपचा पराभव होतो आहे. आता आपण म्हटलं की ईव्हीएम मॅनिप्युलेट केलं जात आहे, तर या दोन्ही विधानांचा नेमका अर्थ काय होता? शरद पवारांचा फोन आहे तो कशासाठी आहे हे आल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. म्हणजे राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या विरोधात काम करतात असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे ज्याच्यातून शरद पवारांना मदत भेटत असेल? राजनाथ सिंह आणि अमित शहा या दोघांचं पटत आहे. हा मी तर ते इंडिकेट केलं की 2 रायव्हल कॅम्प्स आहेत. तुम्ही मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये 240 किंवा 240 किंवा 250 जागा ज्या आहेत ते क्रॉस होणार नाही. कुठेतरी हेच षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गटाकडून करण्यात येते का या संपूर्ण प्रकरणात? जे काही हवाला मार्केट मी आज सकाळी बघितला त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा 290चा स्टँड होता अशी माझी माहिती आहे. त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागले. मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तोपर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल 6व्या फेरीपर्यंत असं मला वाटतंय. बाळासाहेब, बारामती लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत राहिलेला आहे. 2 पवार, एक पवार वर्सेस 2 पवार, दुसरे पवार अशी लढत पाहायला मिळाली. विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुमच्याशी संबंध नाहीये तरी पण विचारतोय. आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या. कसं बघता एकंदरीत मूळकडे काही मन की बात म्हणजे काही असं या अनुषंगाने काही असेल? त्याच्यावरती आता काही बोलू शकत नाही. गेल्या 2 ते 3 दिवसापासून 5,000 भावनिक वातावरण कुठेतरी बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतंय. कशा प्रकारे बघता या संपूर्णपणे ज्या आहेत भावनिक वातावरण निर्माण करणं किंवा मग अन्य काही आहेत का निवडणुकीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं चित्र? एकामेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करायचं आणि आज थेट मन की बात करायला घरी जायचं, एकंदरीत या प्रकरणाकडे कसं बघताय? मला इंडिकेशन असे दिसते की भागवतांचं तुम्ही काहीच बघत नाही असं मला वाटते. थोडस भागवतांकडे सुद्धा बघावं की काय त्यांच्याकडे झाले. ही एक आमदार चर्चेत आहेत, अत्यंत खालच्या स्तरावरती त्यांनी शिवीगाळ केली. दत्ता भरणे जे आहेत त्यांनी गावकऱ्यांना असे धमकीच दिलेली की तुम्हाला 6 वाजेनंतर महाराष्ट्र आम्ही गावातच राहायचं आहे, तुम्ही का विरोध करताय? ह्या सर्व प्रकारात खालच्या स्तरावरती सर्व राजकारण केलंय असं नाही वाटत? नाही, मला वाटतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे हे नुसतं तुम्ही रिपोर्टिंग केलंय म्हणून असताना गेलंय, पण अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये मतदाराला धमकवणं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. ह्याला जोडून एक पुढचा प्रश्न की अशी काही व्हिडिओ आले तिथले समोर की रात्रीच्या 4-4 वाजेपर्यंत बँका उघड्या असल्याचे देखील समोर आले. त्यामुळे कुठेतरी पैशांचाही जास्त वापर होतोय असं दिसून येतं. मात्र दुसऱ्या बाजूने सांगण्यात येते की हे जुने व्हिडिओ असल्या तरी बोललं जातं. याकडे कसं वाटतं? अनलेस ते व्हिडिओ बघितल्याशिवाय ट्युटर्ड आहेत की फ्रेश आहेत की जोपर्यंत चेक करत नाही तोपर्यंत मला वाटतं मत मानणं चुकीचं असं मी मानतो. बँका या किती वाजता उघड्या ठेवत आणि किती वाजता न ठेवून त्या मॅनेजमेंटच्या हातामधलं आहे. त्याच्यामुळे त्याला काही नियम नाही आहेत तसे. धुळ्यातला एक कॅन्डिडेट आपल्या वंचित बहुजन आघाडीचा त्याचा अर्ज पास झालेला आहे.
कुठेतरी हे सर्व राजकारण एक असं नाही, एक नाही, 3 ठिकाणी आमचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आता अबू रेहमान म्हणून असणारे IPS अधिकारी होते. 4 वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं. महाराष्ट्राची कॅडरमध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांचं असणारं व्हॉलंटरी रिटायरमेंट त्यांनी असणारं दिला. महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला. त्यांनी NRC आणि CA वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्या संदर्भात त्यांना असणारी एक नोटीस सुद्धा इश्यू झाली होती. महाराष्ट्र शासनाचं ओपिनियन त्याच्यामध्ये असणार होतं की क्या कर रहे हैं, उसकी वजह यह है कि बारामती में NCP के जो कैंडिडेट है सुप्रिया सुले, उनको हम लोग ने खिलाफ कैंडिडेट नहीं खड़ा किया और कार्यकर्ताओं से कहा था कि ये आप इनकी जीत के लिए कामकाज करते हैं. और इसलिए जानकारी होने के बाद भी हम लोग ने उस बात को उजागर नहीं किया. उसकी वजह यह है कि उनके इलेक्शन कोई असर ना हो. आज 5 बजे प्रेस कॉन्फ्रेंस हम लोग लिए. उसकी वजह यही है कि 6 बजे वोटिंग बंद होगा. हम जो है वो शरद पवार से ये पूछना चाह रहे हैं कि 4 दिन पहले उन्होंने राजनाथ सिंह को फ़ोन क्यों किया, उसकी वजह क्या है. एक तरफ बीजेपी की सरकार आनी नहीं चाहिए ऐसे आप पब्लिकली कह रहे हो, और दूसरी तरफ बीजेपी में जो 2 कैंप बने हुए हैं, एक अमित शाह का कैंप है और दूसरा राजनाथ सिंह का कैंप है. अमित शाह और शरद पवार ये दोनों अलग अलग खेमे में हैं BCCI के मुद्दों पर लेके, इसलिए दोनों की लाइन अलग है और इसलिए दोनों एक साथ बैठ नहीं सकते. राजनाथ सिंह से शरद पवार जी की क्या बात हुई वो हम पूछना चाहते हैं. क्या NCP की 5 सीटों पर लेके उनकी बातचीत हुई है, या एकनाथ शिंदे बम्बई के जो 3 सीटें लड़ रहे हैं इसके लेके आपकी बातचीत हुई है, और क्या वो उद्धव ठाकरे के बारे में उससे बातचीत हुई 3 सीटों के बारे में. ये लोगों के सामने उन्होंने जानकारी देनी चाहिए, ऐसी वंचित बहुजन आघाड़ी मांग कर रही है. किसने जानकारी देनी चाहिए, शरद पवार की? शरद पवार ने देनी चाहिए. तुम्ही काय फोन हम क्या हम राजनाथ सिंह से पूछ नहीं सकते क्योंकि उनका वो एजेंडा है, और शरद पवार यही कह रहे हैं कि हमको बीजेपी को हराना है, इसलिए शरद पवार ने जानकारी देनी चाहिए. ये आपने बीच में एक स्टेटमेंट किया था, कहा था कि भविष्य में अगर चुनाव होने के बाद फिर से उद्धव ठाकरे की पार्टी या शरद पवार की पार्टी जा सकती है बीजेपी के साथ, NDA के साथ. क्या आपको संभावना नजर आती है इस फोन के द्वारा? क्योंकि मैं इतना ही कहूँगा कि जब हमसे बातचीत कर रहे थे तब हमने एक मुद्दा रखा था कि भैया हम अपन सेक्युलर वोट से जीतने वाले हैं, इसलिए इस सेक्युलर वोट को कहीं ना कहीं तो भी आश्वासित करना होगा. और वो आश्वासन ये होना चाहिए कि भैया 5 साल के लिए या उसके पहले असेंबली जब तक या पार्लियामेंट जब तक भंग नहीं होता है उस वक्त तक हम लोग कांग्रेस बीजेपी के साथ में जाएंगे नहीं, ऐसा पब्लिकली हम लोग ने स्टेटमेंट देना चाहिए और पब्लिक को आश्वासित करना चाहिए. उस वक्त जो है वो दोनों पार्टियां चुपचाप बैठी और ऐसा हम लोग नहीं कर सकते, ऐसा उन्होंने कहा था. इसलिए जब ये राय आंखों देखा हाल जिसको कहते हैं, पता होने की वजह से ऐसे बातें जब आती है तो हम लोगों ने कहा कि उचित है कि इस मुद्दे को पब्लिक करें और शरद पवार से पूछे भी आपकी बातचीत क्या हुई, ये लोगों को बताएं. सर, यदि NCP की ओर से कोई जवाब नहीं आया तो वंचित बहुजन आघाड़ी का अगला कदम क्या होगा? मैं वही कहूँगा कि लोगों ने मानना चाहिए कि इनके मन में और कोई तो भी राजनीति चली है. जो बात कर रहे हैं कि बीजेपी को हराना है, इससे और इसका जवाब नहीं मिल रहा है तो इसका मतलब है कि और कुछ राजनीति करना चाहते हैं. ये जा सकते हैं कि NDA के साथ भविष्य में चुनाव के बाद अलग फॉर्मूला, अलग गठबंधन देखने मिल सकती है क्या? मेरे ख्याल से उसके लिए रुकना होगा.
याच्यामध्ये तुम्ही त्या 3 सीटांचं केलं शिंदेसाठी मदत केली मुंबईतले मंत्री ने कल कई रैली में वोट जिहाद की एक मुद्दा उठाया है और यहाँ पर भी बीजेपी के नेता कह रहे हैं, देवेंद्र फडणवीस जी कह रहे हैं, उनके बाकी नेता कह रहे हैं कि अहमदनगर हो या फिर पुणे हो, ऐसे बहुत से शहर हैं जहाँ पर एनडीए यानी कि महायुति के उम्मीदवारों के खिलाफ नाम लेकर फतवे जारी किए जा रहे हैं और एक तरह से वोट जिहाद का जो है वो कार्ड खेला जा रहा है। जहाँ तक हमारी जानकारी है फतवा निकला है ऐसी बात नहीं है, लेकिन कुछ मुस्लिम संगठनों ने और खरीदी हुई मुस्लिम संगठनों से मैं कहूँगा एक वीडियो वायरल हो चुका है जिसमें उन्होंने पूना की बात कही है, शिरूर की बात कही है और मावल की बात कही है, और बारामती की बात है उसमें। लेकिन जो व्यक्ति बातचीत कर रहा है उसकी जबान से वो मौलवी है ऐसा मैं नहीं समझता हूँ, या काजी है ऐसा नहीं है। वो आम मुसलमान है और एक संगठन के माध्यम से वो ऐलान कर रहा है कि हमारा ये संबंध है, मतलब हम इसको समर्थन कर रहे हैं। मैं ये समझता हूँ कि हर कोई समाज को अधिकार होता है किसको सपोर्ट करना किसको नहीं सपोर्ट करना। वैसे ये मुस्लिम संगठन के कार्यकर्ता जो है उन्होंने अपनी बयानबाजी की है, ये पूरे मुस्लिम समाज का राय है, ऐसा मैं उसको नहीं मानता हूँ। और जो फतवे निकलते हैं वो फतवे निकलने की जगह होती है, वो पब्लिक प्लेसेस नहीं होते हैं, वो हमेशा मस्जिदों से ही निकलते हैं क्योंकि वहाँ वो अल्लाह के रहने की जगह है, ऐसा मुस्लिम समाज की राय है और फतवा वहीं से निकल सकता है। ये तो मेरे ख्याल से पब्लिक प्लेटफॉर्म से बातचीत गई है, इसलिए उसको फतवा नहीं हम लोग कह सकते। क्या ऐसा हो रहा है कि आपको लगता है बीजेपी जो आरोप लगा रही है ऐसा हो रहा है कई जगह पर? बीजेपी के भी कई संगठन जो है वो भी ये ऐलान कर रहे हैं कि फलाने फलाने को वोट मत दो, वो भी हिंदू संगठन ही है। तो मेरे ख्याल से ये आरोप लगाना कि वे मुस्लिम संगठन ये कर रहा है, उसी तरह से हिंदू संगठन के कुछ लोग जो है वो भी अपनी राय बता रहे कि वे इनको करो इनको करो, तो उसमें एतराज करने की कोई बात ऐसा मैं नहीं मानता हूँ। जो अपनी राय है वो लोगों के सामने रख रहे हैं, मानना है तो मानेंगे, नहीं मानना है तो नहीं मानेंगे। थैंक यू सर।